पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केल्यानंतर आपण ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी दादरच्या रानडे रोडवर पोहोचलेलो आहोत आणि पांडुरंग हरी वैद्य यांच्या या ज्वेलर शॉपमध्ये आपण सध्या आहोत. आपण पाहतोय प्रख्यात असं हे दुकान आहे आणि एरवी पाय ठेवायलाही जागा उरणार नाही इतकी गर्दी या संपूर्ण दुकानामध्ये होत असते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. अगदी बोटावर मोजण्या इतकेच ग्राहक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्यासोबत पांडुरंग हरी वैद्य आहेत. मुंबई सराफा असोसिएशनचे ते अध्यक्षसुद्धा आहेत. एक नाव आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अशी परिस्थिती कधी पाहिली होती का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं आहे, मग ज्वेलर्सचं काय होणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. नमस्कार. आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जो पहिल्यांदा आवाहन केलं की तुम्ही वर्षभर सोनं खरेदी करू नका, ह्याला आमचं दुमत नाही आहे. परंतु अचानक दुसऱ्या दिवशी एकदम 9% 10% ड्युटी वाढवली, त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड वाढ झाली आणि ही वाढ जी एका दिवसात झालेली 10,000 रुपयांनी फरक पडल्यामुळे धंद्यावर बऱ्यापैकी मोठा परिणाम होईल. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की हा व्यवसाय आम्ही कसा करायचा, हा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. तर दुसरं म्हणजे भाव वाढल्यानंतर सोन्याच्या मजुरी वर पण परिणाम होतो. सोन्याची मजुरी पण वाढतात आणि त्या गिरायकाला आत्ताच पहिल्यांदा 1,60,000 रुपये भाव होता, तोच परवडत नव्हता. तो एकदम वाढल्यामुळे मजुऱ्या पण आमच्या एकदम वाढल्या आणि त्यामुळे गिरायकाला ते परवडणार नाही आणि धंदा फार मोठ्या प्रमाणात त्याचा धंद्यावर मोठा परिणाम होईल असं मला वाटतं. तुम्ही काय सुचवू इच्छिता किंवा सरकारला काय सांगू इच्छिता या सगळ्या परिस्थितीबाबत? आम्हाला असं वाटतं गव्हर्नमेंटनी ड्युटी वाढवू नये आणि प्रत्येकाला मुभा असावी. त्यांनी किती सोनं करायचं, 1 वर्षात करावं की न करावं ह्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. परंतु तुम्ही ड्युटी वाढवू नका. ड्युटी वाढवल्यानंतर जो भाव वाढलेला आहे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात सुवर्णावर होणार आहे. त्यामुळे ह्याच्या ज्या निरनिराळ्या इंडस्ट्रीज अवलंबून आहेत त्याचा पण त्याचा परिणाम होणार आहे. म्हणजे समजा बॉक्सवाले आहेत, नंतर सोनं घडवणारे जे कारागीर आहेत त्यांच्यावर होणार आहे. असे हजारो म्हणजे लाखो कारागीर आहेत, त्यांची जी उपासमारीचा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटतं. नक्कीच. पण तुमच्याकडे काही प्लॅन बी आहे का मग अशा? प्लॅन बी असा काही करू शकत नाही. आजच्या घडीला काहीच करू शकत नाही. एक तर युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव वाढले म्हणून आमच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला. आता परत नरेंद्रजी मोदींनी हा जो मोठा दणका दिला आहे त्यामुळे पण आम्हाला फार मोठं नुकसान सहन करायला लागणार आहे असं वाटतं. मंदार वैद्य जी तुमची तिसरी पिढी आहे जी या बिझनेसमध्ये आहे आणि मराठी ज्वेलर्ससाठी हा जो निर्णय आहे तो किती महत्त्वाचा आहे आणि किती धंद्यांवरती परिणाम करणार आहे? नमस्कार. धंद्यावरती नक्कीच आमच्या परिणाम झालेला आहे. नक्कीच आमच्या धंद्यावरती फरक पडलेला आहे. आधीच सोनं जे आहे ते युद्धाच्या परिस्थितीमुळे सोनं महाग झालं होतं आणि युद्ध थांबेपर्यंत थोडं सोनं कमी झालं. आणखीन लोकांना काहीतरी सोनं विकत घ्यावं असं धाडस लोक करायला लागले होते. तेव्हाच परत हा निर्णय आला. प्रथमतः ह्या निर्णयाबद्दल आमचं समर्थन आहे. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु अचानक जे एका दिवसामध्ये जवळजवळ 10% इम्पोर्ट ड्युटी वाढली, त्याच्याने आमचे चालू असलेले ट्रान्झॅक्शन जे आहेत, म्हणजे आम्हाला कुठल्या व्यापाऱ्यांचं पेमेंट करायचं होतं त्याच्या किमती अचानक 10% वाढल्या. जर मला काल कोणाला 100 रुपये द्यायचे होते तर आज मला त्यांना 110 रुपये द्यायला लागत आहेत. प्रॉब्लेम असा आहे की त्यांना 110 रुपये दिल्यानंतर आज जर का तुम्ही माझ्याकडे कस्टमर 110 रुपयाला विकत घ्यायला येणार नसेल तर ते पैसे देणं हे फार कठीण होतं आणि धंद्याची घडी ह्याच्यामुळे विस्कटते. कारागिरांच्या संघटनांमध्ये देखील ह्याच्याबद्दल फार चिंतेचं वातावरण आहे. कारण का कारागिरांना जे आपल्या नुसत्या मुंबईत म्हणा किंवा भारतात लाखो कारागीर आहेत. बरेचसे परप्रांतीय बंगालवरनं किंवा इतर राज्यातनं आलेले कारागीर आहेत आणि असंही एकंदर कामाची संख्या, ग्रॅमेटची संख्या कमी झाल्यामुळे कारागिरांवरती त्याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे.
ही देखील एक फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. ऑल अँड ऑल थोडं वातावरण थोडंसं गढूळ झालेलं आहे आणि धंदा करणं थोडं कठीण ह्या सगळ्या विषयांमुळे होईल असं वाटतं. पण तुमच्याकडे जे लोक काम करतात मग त्यांच्या रोजगाराचं काय, त्यांच्या पगाराचं काय, तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार? नाही, आता जे लोक आहेत त्यांना आम्हाला पगार देणंच आहे. मग त्याच्यातनं कुठल्याही व्यापाऱ्याची सुटका नाही किंवा कुठलाही व्यापारी जो आहे तो काम करणाऱ्या माणसाकडे पाहताना असं कधी त्यांनी काम केलं म्हणून त्याला पैसे देऊ अशी भावना नसते. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो. बरेचसे आमचे जी माणसं आहेत ती आमच्या कुटुंबाचा एक एक्सटेंडेड भागच होतात. त्याच्यामुळे जर आमच्यावरती वेळ वाईट आली तर आम्ही त्यांना पगार देणार नाही किंवा त्यांना काढून टाकणार अशा गोष्टी सहसा होत नाहीत. डिमांड सप्लायचा रेशो जो आहे तो बिघडतोय कुठेतरी आणि त्यामुळे बरेचसे ग्राहक आहेत ज्यांना बिस्किटमध्ये गोल्ड घ्यायचं आहे असं पण समजतंय. त्यामुळे तो देखील तुम्हाला एक मोठा सेटबॅक आहे. हो, दागिने आम्हाचा कल जो आहे हा दागिने विकण्याकडेच आहे. जर दागिने विकली तरच आम्हाला मजुरी मिळणार आहे आणि आमचं जो काही फायदा आहे किंवा जे काही उत्पन्नाचं साधन आहे ते मजुरीच आहे. सोन्याच्या विक्रीतनं फार काय मिळत नाही. आता इनफॅक्ट एक थोडीशी अजून काय होतं आहे की जर का इम्पोर्ट ड्युटी वाढली तर परत स्मगलिंगच्या माध्यमातून जे पूर्वी सोनं भारतामध्ये येत होतं त्याला परत वाव मिळण्याची एक शक्यता आहे. आणखीन अशा पद्धतीने सोनं भारतामध्ये येऊ शकतं, परंतु ते सामान्यतः कुठलेही चांगले ज्वेलर्स ते सोनं विकण्यात त्यांचा काहीही रस नसतो आणि सामान्यतः जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांना देखील अशा प्रकारचं सोनं खरेदी करण्यामध्ये रस नसतो. पण जे असे काही समाजकंटक विषय आहेत ते ह्याचा वापर करू राजक माजू शकतो. थोड्याफार पद्धत होऊ शकतं. पण गव्हर्नमेंटचं त्याच्यावर संपूर्ण लक्ष आहे. आणखीन ते खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे. बरेच जण म्हणतात की मोदीजींनी जे आवाहन केलंय त्यामध्ये देशभक्ती सुद्धा आहे, आम्ही देशभक्ती दाखवू. त्यामुळे देशभक्ती दाखवणं हा एक वेगळा विषय आहे आणि धंद्यामध्ये लॉस बेअर करणं हा दुसरा विषय आहे. यातून सुवर्ण मध्य व्यापारी कसा काढणार? नाही, मी परत सांगतो की आमचे सर्व व्यापारी बांधव जे आहेत, सर्व व्यापारी मित्र जे आहेत ते मोदीजींच्या ह्या निर्णयाबरोबर आहेत. आमचं असं ह्या निर्णयाच्या विरोधात आमचा स्वर नाही आहे. आमचं त्या निर्णयाला समर्थन आहे. देश पहिल्यांदी, व्यापार दुसऱ्यांदा. सरकारने तुम्हाला काही स्पेशल पॅकेज द्यावं असे काही आहे तुमची मनशा? दिलं तर उत्तम, पण तशी आमची काही मागणी नाही आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. काही ग्राहक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा त्यांची भावना जाणून घेणार आहोत आणि अगदी उत्तमरित्या त्यांनी माहिती दिलेली आहे काय नेमकं सुरू आहे मार्केटमध्ये. आणि काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नाव तुमचं? माझं दत्तात्रय. काय विकत घ्यायसाठी आलं? हार पाहतात. आम्ही सोनं खरेदी करायला आलो आहे. तर घरात लग्न आहे आणि सोन्याचा भाव प्रचंड वाढत चालला आहे. त्यामुळे जिथे आम्हाला 50 ग्रॅम घ्यावं तिथे आम्हाला 20 ग्रॅमवरच भागवावं लागतं. त्यामुळे सोन्याचा भाव भरपूर सतत वाढत चालला आहे. नक्कीच. पण खिशाला परवडणार आहे का? मोदी म्हणतात वर्षभर घेऊ नका, तरी तुम्ही सोनं घेताय. सोनं घेत आहे, सोनं घ्यावंच लागणार ना. लग्न म्हटल्यावर सोनं घ्यावंच लागतं ना. त्यासाठी आम्ही इथे आलो आहे. नक्कीच. पण आता सोनं घ्यायचा इरादा झालाय तुमचा? हो, झालं आहे, घ्यावंच लागणार ना. इरादा झाला आहे. आधी किती घ्यायचा आणि आता किती घ्यायचा? आम्ही 50 ग्रॅम घ्यायचो, आता आम्हाला 20 ग्रॅमवरच भागवावं लागतं. काय कारण काय सोनं विकत घेण्यामागचं? सोनं महाग झालं आहे ना, त्या गोष्टी पण त्यासाठी. काही सण वगैरे आहे घरी, काही कार्यक्रम? लग्न आहे घरी, त्यासाठी. नक्कीच. ताई, तुम्ही पण आहात या ठिकाणी, तुम्ही ट्रायल घेताय या हारची. फार सुंदर हार घातलाय तुम्ही. घेणार आहात? ह्या हाराची किंमत ॲक्च्युली खूप आहे. हा 75 ग्रामचा हार आहे. पण आता एवढं आत्ताच्या काळात घेणं म्हणजे फार कठीण होऊन बसलं आहे. जस्ट आपण आलो आहोत तर घालून बघितलं, एक हौस मनाची. पण आत्ताच्या ह्या सगळ्या काळात आपल्याला आता कमी वजनाचं घ्यावं लागतं, घरात लग्न असल्यामुळे. आधी किती घ्यायची इच्छा होती आणि आता किती तोळं घेणार? 50-60 ग्रॅमचा असा नेकलेस एक घ्यावा, बांगड्या घ्याव्या, असं सगळं चालू होतं. पण आता 2-2.5 तोळ्यापर्यंत नेकलेस बघतोय आणि बँगल्स बघतोय 3 तोळ्यापर्यंत. म्हणतायत की वर्षभर सोनं खरेदी करू नका, युद्धजन्य परिस्थिती आहे, तरी पण महिला सोनं खरेदी करतायत. त्यांना काय म्हणाल किंवा तुम्ही का खरेदी करताय याचं काय उत्तर देणार?
सोनं तर खरेदी केलंच पाहिजे, कारण ती आपली एक इन्व्हेस्टमेंट आहे. जसं ज्यांच्याकडे जेवढं म्हणजे आहेत पैसे, पेमेंट, ज्यांची जशी ऐपत आहे त्यांनी घेतलंच पाहिजे. त्यात काय हे नाही आहे. नाही घेणं ते त्यांनी त्यांच्या आपल्या सगळ्याच्या दृष्टीने एक विचार केला सगळ्या भारताच्या आणि सगळ्या ह्याच्या. बजेट आउट ऑफ बजेट जात आहे सोनं खरेदी करणं. मग आपण त्याचं कमी करायचं, आपण वेट कमी घ्यायचं, वजन कमी घ्यायचं. आपली इच्छा आहे आता, हे पण मी जास्त हेवीचंच घातलं, पण तेवढं तर आता घेता येणार नाही, म्हणून आता कमी वजनाचे बघते दागिने. ताई, तुम्ही काय म्हणाल? मोदींनी जे सांगितलंय, दागिने घेणं टाळाल वर्षभर, की इन्व्हेस्टमेंट म्हणून दागिने घ्याल, किंवा मग लग्न सराई आहे किंवा काय? दागिना हे इन्व्हेस्टमेंट आहे आणि घरात लग्न असलं तर ते दागिना घेणंच गरजेचं असतं आणि ती इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टाईम असते. महिलांना सोनं इतकं का आवडतं, म्हणजे हा पण एक प्रश्न आहे. शेवटी लग्नामध्ये हाऊस मौज ती असतेच. बाजूबंद म्हणा, नेकलेस म्हणा, ही हाऊस मौज असतेच. त्याच्याशिवाय स्त्रीचं शेवटी स्त्री धन असतं ते. पण ते दर वाढतायत, त्याचे सोन्याचे दर चढे दर आहेत आणि 2-2.5 लाखापर्यंत जाणार आहेत म्हणतात. आपली जी रीत आहे लग्नाचं, मराठमोळं रीत असते ती, लग्नात तुम्हाला मुलीला सोनं द्यावंच लागतं. तर त्यामुळे ते करणं गरजेचं असतं. किती तुमचा रेट वाढो न वाढो, पण ते करणं गरजेचं असतं. पण कुठेतरी मग मनात असा प्रश्न निर्माण होतो का, इतके दर वाढत आहेत, कसं खरेदी करायचं, खिशाला परवडणारे नाही आहेत? पण त्या बजेटमध्ये लाईटवेट म्हणा, आता लाईटवेट 7-8 ग्रॅममध्ये पण तुम्ही नेकलेस घेऊ शकता. बांगड्यांमध्ये पण आता कॉपरमध्ये येतात, ते पण लाईटवेट 8-9 ग्रॅममध्ये मिळतातच. तसं काय म्हणजे आता द्यायचं म्हणून थोडंफार तरी दिलंच पाहिजे ना, असं. नक्कीच. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मला तुमच्याकडे यायचं, तुम्हाला विचारायचं. ताई म्हणतायत की लाईट वेट दागिने आम्ही प्रिफर करतोय. आधीचा काय ट्रेंड होता आणि आताचा ट्रेंड काय सोनं खरेदी करण्याचा? आता आमच्याकडे आतापर्यंत ग्राहक जे बघायला 7-8 वर्षापूर्वी 50-60 ग्रॅमच्या बांगड्या, नंतर नेकलेस, हे पहिले ते घ्यायचे, कारण का तेव्हा त्या वेळेचे भाव हे त्याच्यामध्ये 4 वस्तू बसायच्या. आत्ता जे आमच्याकडे ग्राहक येतात त्याच्यामध्ये 1-2 लाखामध्ये फक्त त्यांना एकच वस्तू बसते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कुठेतरी भाव कमी व्हावा. थोडं भाव कमी झाल्यानंतर आमच्या बजेटमध्ये येणारे दागिने, आम्ही कुठे एक वस्तू घेणार ते आम्ही 2 वस्तू घेऊ शकतो. आम्हाला मिनिमम बांगड्या घेता येऊ शकतात. आता त्याच्यानंतर जे मोदींनी सांगितलं की बाबा 1 वर्ष खरेदी करू नका, पण माझं असं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे आता करंट पैसे आहेत, समजा त्यांच्याकडे 1 लाखामध्ये समजा 1 तोळ्याचा दागिने येणार, ते 1 लाख त्यांनी असेच ठेवले. त्यांनी 1 वर्षानंतर त्या दागिन्याचा विचार केला, तेच त्यांना अजून 1 लाख रुपये एक्स्ट्रा भरून म्हणजे त्यांचंच नुकसान होणार. त्याच्यामुळे आत्ता जे आमच्याकडे गर्दी होते किंवा ग्राहक येत आहेत या दृष्टीने येतात की बाबा आपण कुठेतरी कमी भावामध्ये सोनं घ्यावं असं. नक्कीच. पण ग्राहकांचा ओघ आहे का? आधी किती होता, आता किती आहे, की कमी झालेत ग्राहक बघायला गेलं तरी 25% ग्राहक कमीच झालेत. कारण का कुठेतरी बर्थडे किंवा कुठेतरी पार्टी याच्यामध्ये जे सोनं त्यांना घ्यायला लागायचं ते कुठेतरी त्यांनी कमी केले. आता म्हणजे मेन फंक्शन बोलतात की लग्न, त्याच्यानंतर एक मुंज किंवा जे वेगवेगळे मोठे प्रोग्राम आहेत त्याच्यासाठी ते सोनं घेत आहेत. अदरवाईज सोनं खरेदी करत नाहीत असं, कारण का ते त्यांना न परवडण्यासारखं आहे. त्यांच्या मनात अजून पण अशी भावना आहे की कुठेतरी भाव कमी झाले की आम्ही थोडंफार सोनं घ्यावं. कारण का ज्या प्रकारे लोकांची सॅलरी ज्या प्रमाणात कमी प्रमाणात, त्यांना ते सोनं परवडत नाहीत पटकन. समजा त्यांना कुठे 10 ग्रॅम घ्यायचं आहे, ते कुठेतरी 5 ग्रॅम घेऊन ते थांबत आहेत असं. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय बघा, डिटेल आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोल्डची स्मगलिंग वाढू शकते, कारण आपण पाहतोय की इम्पोर्ट ड्युटी 9% वाढलेली आहे. त्यामुळे ब्लॅकमध्ये जे सोनं आहे त्याची जी आवक आहे ती सुद्धा बाजारामध्ये येऊ शकते. पोलिसांनी सुद्धा त्यावर लक्ष ठेवणं, सरकारने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ही पण नवीन माहिती येते. लग्न सराई आहे त्यामुळे सोनं घ्यावंच लागेल, पण जिथे 5 तोळं घ्यायचे तिथे आता 2 तोळंच घ्यावं लागेल असं सुद्धा ग्राहक म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.